लावले, फुलझाडं लावली, अतिशय कष्ट केलेली व्यक्ती. त्या ठिकाणी मी 18 दिवस मुक्काम केले. पण आता ह्या दिवसेंदिवस म्हणजे प्रकृती साथ देत नाही. म्हणून येत शंकराचार्यांना सुद्धा फार आवडलं. जनावर सांभाळतो, ती गोधन ही आपली संपत्तीच आहे. पूर्वापार ते गोधन सांभाळतो. तिथे सगळे वटवृक्षाचे आहे, वल्ली वृक्ष हे सगळं सांभाळतो. त्याकरता नोकर नेमलेले आहेत. तर ह्या सर्वांनी हे सगळं आपलंच नाही. ट्रस्ट संस्था जरी हे पाहत असते तर आपल्या सर्व भक्तांचं हे ठीक आहे. माझ्या नावावर जरी ते असतं, दत्त देवस्थानच्या नावावर, तर हक्क सगळ्यांचा आहे. आणि ह्या वनामध्ये मुद्दाम लोकांना मी परवानगी दिली, तुम्ही जाऊन पाहून या, गायांचं पहा. गाय सांभाळणं हा हे उद्दिष्ट नाही, पण गाय ही अतिशय सुलक्षणी असते. मी जेव्हा नाथद्वारला गेलो होतो, तर नाथद्वारला गेल्यावर गाईचा कळप पाहण्यासाठी गेलो. तिथं 1200 गायी आहेत. पण मी तिथं पोहोचल्यावर ह्या गाय जशा अंबरतात तशा त्या अंबरत. सोडल्यानंतर त्या सगळ्या माझ्या पैसे आल्या. गारडा घातला, त्याचे फोटो आहेत शाळेमध्ये. असं एक जनावर हे असं असतं की परिचयाशिवाय ते कोणाजवळ येऊ देत, पण माझ्याजवळ येऊन उभं राहिले. आणि माझ्या अंगाचा वास काय घ्यायला तर काय करायला. मग त्यांना जेवढं खाऊ घालता येईल तेवढं खाऊ घातला मी आणि तिथून निघालो. ही गाय ही सुलक्षणी मानली जाते की जिला सत्पुरुषांची जाण आहे. तिला माता म्हणण्यापाठीमागे हाच हितोय. ती सत्पुरुषांची जाण आहे आणि तिच्या दुधापासून पोषणही चांगलं होतं. तर ह्या दुधांचा उपयोग आम्ही देवदेवतेच्या अभिषेकासाठी करतो. हे दूध शक्यतो आम्ही विकत नाही. आता कालमान परिस्थिती अशी विचित्र आलेली आहे की फुकट द्यायला जर सुरुवात केली तर आम्हाला पावशेर सुद्धा शिल्लक राहायचं. त्या दुधाचा विक्रय करून ते दूध ह्याच गायांचे पैसे ह्याच गायांसाठी वापरले जातात. पण मुद्दाम आम्ही त्या गाया सांभाळलेल्या आहेत. शक्यतो गाय विकत नाही. जर कालवड झाली तर सांभाळतो आम्ही. आज काही नाही म्हणलं तरी 15 जनावर आहेत. या ठिकाणी सगळी फुलझाडं लावली जातात. 30 फुलं देवासाठी उपयोगी येतात. आसपास कुठंही पाणी नाही. अगदी आश्चर्यकारक गोष्ट आहे. पाणी नाही कुठं. आणि जे पाणी आहे ते सगळं खालं आहे. पण इथं जे पाणी आहे ते सर्वात गोड पाणी आहे. बोरिंगला पाणी लागलेलं आहे, विहिरीला पाणी लागलेलं आहे. अशी परिस्थिती आहे. देव याला म्हणतात. देव हा काय प्रत्यक्ष समोर दिसत नाही, पण परिस्थिती योग्य करतो त्याला देव म्हणतात. पण त्याप्रमाणे इथं प्रत्यक्षात घडलेलं आहे. वेदविद्येचं कार्य इवलेसे रोप लावून सुरू झालंय. त्याचा वेलू गगनावरी जाणार आहे, कारण हे कार्य ईश्वरी इच्छेनुसार सुरू झालंय. श्री गुरुदेवांनी आणखीन एक कार्य हाती घेतलंय. श्री दत्त क्षेत्र निर्माण करण्याचं. परमेश्वरी अस्तित्वाच्या खुणा स्वयंभू मूर्ती किंवा प्रसाद पावले असतील ते क्षेत्र तीर्थक्षेत्र होतं. नगर इथं प्रसाद पावलं आणि चिंतामणी पादुका स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष देतात. दत्त देवस्थान जेव्हा निर्माण झालं ते योग्य मार्गाने निधी गोळा केला आणि त्यातून ते निर्माण झालं. आणि आता श्री दत्तक्षेत्रीयाची जी उभारणा होती त्या ठिकाणी देवाची स्थापना होईल आणि ते शक्तिपीठ म्हणून मानलं जातं. आणि त्या शक्तिपीठांनी सर्व जीवांना आधार मिळेल त्या दृष्टीनं ती योजना आहे. इथल्या देवस्थानाच्या भिंतीमध्ये एक मुळी उगवली. ती मुळी स्वतंत्ररित्या लावली असता एकाच मुळीतून वड, पिंपळ आणि औदुंबर हे देववृक्ष निर्माण झाले. आपल्या हिंदू परंपरेमध्ये देववृक्षांचं सुद्धा महत्व आहे. हे देववृक्ष ह्या ठिकाणी येण्याचं मूळ कारण आता ईश्वरी अधिष्ठान आहे त्यामुळं आलेलं आहे. एकाच मुळीला 3 वृक्ष आहेत. औदुंबर आहे, पिंपळ आहे आणि वड आहे. वड हे ब्रह्मदेवाचं प्रतीक